एके दिवशी केकेल आनंदाने शाळेकडे चालला होता. आकाशात सूर्य छान चमकत होता आणि सगळीकडे आनंदी वातावरण होतं. रस्त्यात तो आपल्या मित्रांना हसत हसत हात हलवून हाय म्हणाला आणि थोड्याच वेळात शाळेत पोहोचला. वर्ग खूप रंगीबेरंगी आणि सुंदर होता. भिंतींवर चित्र होती, खेळणी होती आणि सगळीकडे आनंदी वातावरण होतं. केकेल आपल्या बाकावर बसला आणि आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या नजरेला टेबलवर एक चमकणारी पेन्सिल दिसली. ती साधी पेन्सिल नव्हती, ती जादूची पेन्सिल होती. केकेलने उत्सुकतेने ती पेन्सिल हातात घेतली आणि कागदावर एक सुंदर फुलपाखरू काढायला सुरुवात केली. आणि अचानक काहीतरी जादू झाली. ते फुलपाखरू जिवंत झालं आणि हवेत उडू लागलं. केकेल आश्चर्यचकित झाला, पण त्याला खूप आनंद झाला. तो हसत हसत त्या फुलपाखराच्या मागे धावू लागला. मग केकेलने अजून मजा करण्यासाठी ससा, पक्षी आणि मांजर काढायला सुरुवात केली. पण अचानक खूप सगळे प्राणी जिवंत झाले आणि वर्गात गोंधळ माजला. प्राणी अचानक जास्त झाले, त्यामुळे केकेल थोडा घाबरला. तो विचार करू लागला, आता काय करायचं? तेवढ्यात त्याला एक छान आयडिया सुचली. त्याने लगेच खोडं रबर घेतलं आणि चित्र पुसायला सुरुवात केली. जसं जसं तो चित्र पुसत गेला तसं तसं सगळे प्राणी हळूहळू गायब होऊ लागले. काही वेळातच वर्ग पुन्हा शांत आणि स्वच्छ झाला. केकेल हसला आणि समाधानाने म्हणाला, जादू असली तरी ती जबाबदारीने वापरायला हवी. आणि मग तो आनंदाने पुन्हा आपल्या जागेवर बसला. बाय बाय. तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका.